नमस्कार, मी आदिती शेलार. तर खरं तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवते. मला आहे ना खरं तर आयडियाच येत नाही की मी यूट्यूबवरती कशा व्हिडिओ बनवू आणि म्हणजे शेअर करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करते. याआधीसुद्धा मी ब्लाऊज एक कट करून ठेवलं, त्याची व्हिडिओ वगैरे बनवली, पण शिवायला मला काही वेळच मिळाला. तर आज काय झालं, मला एक अर्जंट ब्लाऊज आलेला, तर मी म्हटलं त्याचा व्हिडिओ पण बनवा, तो टाकतासुद्धा येईल मला आणि माझा ब्लाऊजसुद्धा होईल. तर आत्ता वाजलेले आहेत 4:30 आणि मला तो ब्लाऊज द्यायचा आहे त्यांना 6 वाजेपर्यंत. तर बघूया आपण किती वेळात होता एवढं. इथे मी आता ब्लाऊज कट करायला घेतला होता. नॉर्मली आपण जसं फोल्ड करतो ब्लाऊज, तसं मी ब्लाऊज पीस म्हणजे जे अस्तर आहे माझं ते फोल्ड करून घेतलं. आणि आपल्याला सगळ्यात पहिले चेस्ट साईज आपली बघायची असते किती आहे, त्याप्रमाणे मग रुंदी घ्यायची असते. तर ती मी घेतली आणि माझी ब्लाऊजची हाईट होती 12.5 म्हणून मी 13.5 घेतली. 1 इंच जास्त घेतो आपण. मी मागचा आणि पुढचा दोन्ही भाग एकत्रच कापते, त्यामुळे तुम्ही बघू शकता मी दोन्ही एकदाच कापलं आणि मधून फोल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपला जो ओपन पार्ट असतो, कोणी 2.5 घेतं, कोणी 3 घेतं. तर मला इथे शोल्डर खूप छोटे ठेवायचे होते, त्यामुळे मी 3.5 घेतलेलं आहे. आणि आपले जे शोल्डर असतात ते मी 2.5 घेतले, जेणेकरून ते शिवल्यानंतर 1.5 इंचाचे तयार होते. पुढचा गळा माझा 6 होता आणि आर्महोल मी घेतलं आहे 6.5. त्यानंतर 1 आणि 1.5 इंचावरती मार्क करून आपलं जे नॉर्मल आपण मार्किंग करतो ते केलं. त्यानंतर माझं प्रिन्सेस कटचं मार्किंग केलं आणि कट करून घेतलं. तर तुम्ही बघितलंच असेल, मी दोन्ही भाग एकत्रच घेतले होते, त्यामुळे मी आत्ता पुढचा पार्ट कट केलेला आहे. म्हणजे जे पुढचं होतं तेच फक्त कट केलं, मागचं नाही केलेलं. त्यानंतर मागे मग आपली जी मागच्या गळ्याची जी पट्टी असते ती जेवढी असेल त्याप्रमाणे 1 इंच जास्त घेऊन आपल्याला कट करायची. मागचा गळासुद्धा याचा गोलच होता, त्यामुळे मला काही जास्त एफर्ट्स घ्यावे लागले नाही. आणि हा गळा डीप असल्यामुळे मी अजून त्याला शेप देऊन थोडासा डीप केलेला आहे, कारण कस्टमरने मला डीप करायला सांगितलं होता गळा. तर अस्तरवरचं माझं मार्किंग करून झालेलं आहे, कट करून पण झालेलं आहे. आता मी ब्लाऊज पीस घेतला आणि ब्लाऊज पीसवरती आपल्याला ॲज इट इज जे आपण अस्तर कापून घेतलेलं आहे ते ठेवायचं आणि कापून घ्यायचं. मी ब्लाऊज पीसवरती कापताना म्हणजे थोडंसं जास्तच घेते, कारण जेणेकरून कधी कधी काय होतं, इकडून तिकडून थोडंसं आपल्याकडून शिवण्यात नाही का कमी पडतं, म्हणून मी कधीही जास्तच घेत असते. आणि इथे पुढच्या नेकला डिझाईन दिलेली आहे, त्यामुळे मी बरोबर शोल्डरवर येईल असं ठेवलं आहे. विहानचा आवाज येतो आहे तिकडं. तर पुढचा पार्ट पण मी कट करून घेतलेला आहे आणि फॅब्रिक मी थोडंफार ठेवतच असते, कारण वेल्वेट आहे आणि तो शिवताना थोडा सरकतोच, म्हणजे कमी जास्त होतच ते. त्यानंतर त्या ब्लाऊजला नेटच्या स्लीव्ज लावायला सांगितल्या होत्या कस्टमरने, तर मी नेटच्या स्लीव्जसुद्धा कापून घेतल्या. आपली नॉर्मल 3.5ची स्लीव्ज आहे, तर त्यामध्ये अस्तर असं तर आपण 1 इंच जास्त घेतलं असतं, पण फोल्ड करायचं आपल्याला, त्यामुळे मी 2 इंच जास्त घेतलं. तर ब्लाऊज माझा कट करून झालेला आहे. लटकनसाठी पण मी वेगळं फॅब्रिक कट करून घेतलं. तर आत्ता वाजले 5. ब्लाऊज माझं कट करून झालेलं आहे. आता मी बसते मशीनला, बघूयात किती वाजेपर्यंत होतं ब्लाऊज. आता सगळ्यात पहिले मी माझ्या ज्या स्लीव्ज कट केल्या होत्या त्या फोल्ड करून त्याला स्टिच करून घेते. नॉर्मल आपली जी शिलाई मारतो आपण तशी मारून घेते. त्यानंतर मग मी पहिला जो मागचा पार्ट आहे तो पूर्ण तयार करून घेणार आहे, म्हणजे सगळंच अगदी त्याची लेस वगैरे सगळंच लावून घेणार आहे मी.
तर वेलवेट असल्यामुळे मी काय त्याला पायपिंग वगैरे करत बसली नाही आहे, कारण त्याला काही जास्त गरज नसते वेलवेटला खरं तर मी आपलं जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून त्याला फक्त कट देऊन थोडेसे उलटं करणार आहे. माहितीच असेल, ज्या ब्लाऊज शिवतात त्यांना नक्कीच माहिती असेल, कारण मला एक्सप्लेन एवढं करता नाही येते, कारण कधी असं काही वेळच आली नाही. क्लासला वगैरे मुली येतात माझ्याकडे, यायच्या आधी म्हणजे, आता सध्या तरी कोणी नाही आहे, पण ते समोर सांगणं आणि असं व्हिडिओमध्ये सांगणं थोडं अवघडच जातं मला. तर ते उलटं करून घेतलं मी शिलाई मारून. आता मागचा पार्ट आपला तयारच झालेला आहे, म्हणजे आता शिलाई मारून फक्त लेस लावायची आहे त्याला. बऱ्याच जणी म्हणजे काय करतात, खाली जो कमरेजवळचा पार्ट आहे तिथे उलटं करून शिलाई मारत असतात, पण मी तसं नाही करत. मी खाली शक्यतो वेगळी पट्टी तयार करूनच लावत असते. तर इथे माझा मागचा पार्ट पूर्ण तयार झाला आहे. राहिलेला जेवढा भाग आहे जो मेन फॅब्रिकचा, तो आधी मी कट करून घेते. त्यानंतर आता मला लावायची आहे डोरी त्या ब्लाऊजला, म्हणून मी मार्किंग करून घेतलं. मार्किंग तुम्ही बघू शकता मी सरळ साईडला केलेलं आहे ब्लाऊजच्या, कारण आपल्याला लेस लावायची आहे. तर सरळ साईडला पहिले आपण डोरी लावून घ्यायची आणि मग त्याच्यावरती ही अशा प्रकारे लेस लावली की जी आपण डोरी लावलेली असते ती इनविजिबल होते, म्हणजे ते दिसायला पण आतमधून छान वाटतं आणि वरतून पण त्याची फिनिशिंग चांगली येते. तर लेस माझी लावून झालेली आहे. आता मागचं माझं फक्त टक्स मारायचे राहिलेले आहेत आणि जी कमरेजवळ आपली पट्टी असते ती राहिलेली. तर बॅक साईडचे मी टक्स मारून घेतलेले आहेत. बॅक साईडचा टक्स आपला नॉर्मली मला वाटतं 3.5-4 इंचाचा आहे. ते गळ्यावरती डिपेंड करतं. गळा आपला जेवढा डीप असेल तेवढे मध्ये टक्स लहान येतात आपले, एवढाच फरक असतो. आणि बरोबर शोल्डरच्या मध्यभागी येतात. मी सगळा अंदाजे घेत असते, कारण मला तर सवय झालेली आहे, बरेच ब्लाऊज शिवलेत कारण मी, त्यामुळे मी जास्त असं पट्टी म्हणजे ते आपलं मेजरमेंटवरती खेळत बसत नाही. अंदाजे म्हणजे घेतच असते मी बरीच मापं. तर ते झालं आहे माझं टक्स मारून. आता मी जी कमरेजवळची पट्टी असते आपली ती लावून घेते. आता मला करायचे आहेत फॅब्रिकचे लटकन, म्हणजे एक नाही करायचे आहेत, एका डोरीला अगदी 3 येतील, म्हणजे 3 आपले लटकन असतात ते करायचे आहेत मला. आणि मी तुम्ही बघू शकता मी असं थोडं हाफ सर्कलमध्ये कापून घेतलेले आहेत, कारण त्या प्रकारे जर कापून घेतलं ना तर ते शिवल्यानंतर त्याचा लुक जरा चांगला येतो, म्हणून मी शक्यतो. आणि वेलवेट असल्यामुळे आपल्याला डबल ते करत बसायची गरज नाही आहे, ऑलरेडी त्याला फिनिशिंग येते कापल्यानंतर. तर तुम्ही त्याचा आकार बघू शकता, तो आकार छान आला. तर लटकन माझे झाले तयार करून. तर आता बॅक साईड माझं पूर्ण तयार झालेली आहे माझी, पण ही लेस तुम्ही बघू शकता थोडीशी अशी वरती उचलली जाते आणि तिथे मी शिलाईसुद्धा मारू शकत नाही आहे, कारण तिथे आहेत स्टोन.
तर मी लावणार आहे तिथे फॅब्रिक ग्लू जो आपला भेटतो, आपण जो वर्क करताना यूज करतो तोच मी इथे वापरणार आहे. त्याला लावून मग व्यवस्थित चिपकवीन, जेणेकरून माझा बाकीचा पुढचा पार्ट वगैरे बनवेपर्यंत हे थोडं सुकून जाईल. तर आता मी घेतलं आहे पुढचा पार्ट. खरं तर हे प्रिन्सेस कटच होतं, मार्किंग वगैरे केलं होतं मी, पण मला नंतर आठवलं की त्याला स्टोन आहेत पुढे. तर म्हणून मी काय केलं, आपला जो 2 टक्स ब्लाऊज असतो, ज्या ब्लाऊज शिवतात त्यांना नक्कीच माहीत असेल 2 टक्स 1 टक ब्लाऊज आपले असतात ते. तर प्रिन्सेस कट मी का नाही केलं, कारण तिथे स्टोन खूप होते आणि फिनिशिंग थोडी बिघडायची भीतीच होते. आणि 2 टक्स आणि प्रिन्सेस कट यामध्ये काही जास्त फरक नाही आहे, थोडासा नॉर्मल. फक्त प्रिन्सेस कटला आपण कट करून जोडतो आणि 2 टक्सला फक्त आपण टक्स देतो, एवढाच फरक आहे. लुक तर सेमच येतो, म्हणजे मला तरी असं वाटतं, जास्त काही वेगळं वाटत नाही आहे मला त्यात. तर गळ्याजवळ नेकजवळ पण मी सेम तसंच केलं, मागे जसं केलं होतं ना. शक्यतो मी पुढच्या गळ्याला पायपिनच करत असते, पण इथे काय झालं, हा वेल्वेटचा फॅब्रिक होता आणि तो इतका सरकत होता की मला म्हणजे खूप हार्ड जात होतं ते शिवायला. आणि मला इतक्या लवकर येत होतं, माझ्या डोक्यात नुसतं तेच फिरत होतं, 6 वाजता द्यायचं आहे. तर मी ते ॲज युजल म्हणजे मागचं जसं केलेलं तसं उलटा आणि सरळ केलं त्याला, आणि त्यानंतर पूर्ण जोडून घेतलं पहिले आणि मग त्याला ते 2 टक्स दिले. टक्स आपले नॉर्मली आपण 4 टक्स करताना जो टक घेतो इथला काखेतला, जो आर्महोलमधून जो टक येतो तेवढाच घ्यायचा आहे, म्हणजे 2.5 ते 2.25. आणि म्हणजे ज्या शिवतात ब्लाऊज त्यांना नक्कीच माहिती असेल, जो आपला खालचा कमरेजवळचा जो टक्स असतो तो आपला जास्त असतो, अर्धा इंच तरी असतो. यामध्ये तुम्हाला निदान 1.5 इंच किंवा घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे ते 2 टक्स मारून टाकायचे. म्हणजे इथे कसं कटिंग वगैरे करायची गरज पडत नाही आणि फिनिशिंग जात नाही, म्हणजे ती जी डिझाईन असते त्याच्यावरती ती बिघडत नाही. म्हणून मग मी सरळ ते 2 टक्स केलेला आहे तो ब्लाऊज प्रिन्सेस कट करण्याऐवजी. तर एवढं आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मागे जशी आपण पट्टी लावली कमरेजवळ, तशीच आपल्याला पुढे सुद्धा लावायची. आता आपल्याला तयार करायची हुक पट्टी, जिथे आपले हुक असतात, आणि हुक आई पट्टी. तर मागचा गळा कापल्यानंतर आपल्याला जे उरलेलं कापड असतं ते आपण नॉर्मली ठेवतो हुक पट्टीसाठी आणि हुक आईच्या पट्टीसाठी.
माझ्या दोन्ही पट्टी तयार झालेल्या आहेत। आता मी मार्किंग करते, म्हणजे हुकाईसाठी। हुकाई आपण हाताने सुद्धा करतो, हात शिलाई करून माहितीच असेल, आणि मशीनने सुद्धा करतो। मी मशीनने करते कारण मला वेळच मिळणार नाही आहे हाताने करण्यासाठी, कारण खूप कमी वेळ राहिला होता। मला असं वाटते 4:30ला मी 4:30ला मला त्या देऊन गेलेल्या। मी 5 वाजता कटिंग केली आणि शिवायला बसलेले, त्यामुळे पॉसिबलच नव्हतं, म्हणून मी मशीनने केलं। तर माझा पुढचा भाग पूर्ण तयार आहे, मागचा तर ऑलरेडी तयारच होता। स्लीव्ज आपण करून ठेवल्या होत्या, आता फक्त शोल्डर अटॅच करून आपल्याला स्लीव्ज लावायच्या, की झाला ब्लाऊज। शोल्डर अटॅच करण्याच्या पहिले मी तिथे जे स्टोन आहेत ते काढून घेतले, कारण सुई तुटणार, हमखास तुटणार, आणि माझ्या 2 तुटलेल्या आहेत ऑलरेडी। व्हिडिओमध्ये आल्या की नाही माहिती नाही आहे, कारण मी काय पार्ट कट केलेले। तर शोल्डर मी सगळ्यात पहिले जॉईन करून घेईन आणि मग त्याच्यानंतर मग स्लीव्ज लावून घेईल आपल्या। तर स्लीव्ज वगैरे सर्व अटॅच करून झालेलं आहे माझं। आता फिटिंगचं मार्किंग मी केलं, खरं तर ते पण मला दाखवायचं होतं, पण माझ्याकडे खरंच इतका वेळ नव्हता की मी नाही का ते मोबाईल स्टँड इकडे नेईन तिकडे नेईन मग व्यवस्थित सेट करेन, कारण ब्लाऊज मला 6पर्यंत द्यायचाच होता। थोडासा उशीर झालाच होता तरी पण सर्व डिटेलमध्ये मला नाही टाकता आलं, कारण वेळ खूप कमी होता माझ्याकडे। तर फिटिंगचं मी मार्किंग केलेलं आणि मग 2 आपल्या जास्तीच्या ज्या स्टिचेस असतात त्या मारून घेतल्या मी। ब्लाऊज माझा झाला आहे तयार। आता वाजलेत 6:15 आणि आता फक्त त्याचे हुक लावायचे राहिलेले, तर मी ते आता हुक लावून घेईन। 15 मिनटं लेटच आहे मी, पण अजून काही कस्टमरचा फोन वगैरे आला नव्हता मला, त्यामुळे ठीक आहे, मी होते म्हणजे वेळेतच झालं होतं माझं। हुक्स माझे लावून झाले होते, आता त्याला फक्त थोडंसं इंटरलॉकिंग राहिलं होतं आणि झालं, म्हणजे थोडेसे जे धागे वगैरे असतील ते मी कट करून घेईल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा। आणि बरेच जण म्हणजे मला 1-2 जणांनी कमेंट केल्या होत्या की व्हिडिओ टाका ब्लाऊज कटिंगचा वगैरे। मला जास्ती डिटेलमध्ये काही टाकता आलं नाही, कारण खूप घाई होत होती आणि मी असं अचानकच ठरवलं की आज व्हिडिओ बनवायचाच, कारण मला काही कळतच नव्हतं यूट्यूबवरती काय पोस्ट करू, म्हणून मी आज ठरवलं आणि तो बनवला। तर कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे। थँक्यू।